त्यानंतर एक मोठी बातमी आहे। कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळीची तळोजा जेलमध्ये आत्महत्या त्यानं केली आहे। विशाल गवळी 3.5 महिन्यांपासून तळोजा जेलमध्ये आहे आणि या आरोपीनं जेलमध्येच आत्महत्या केल्याची बातमी। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीनं जेलमध्ये आत्महत्या केली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरनं विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत। विनय, काय माहिती? ही घटना जी आहे ती आज सकाळी 3:30 वाजता झाली। विशाल गवळी हा कल्याण पूर्वे मधील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता। आणि हा तळोजा जेलमध्ये आज सकाळी 3:30 वाजता जो टॉवेल असतो, ज्याला गमछा म्हणतो आपण, पातळ कपडा असतो, त्याने ही तळोजा जेलमधल्याच बाथरूम मध्ये ही त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आपल्याला मिळते। आणि आता विशाल गवळी याचा मृतदेह जो आहे तो मुंबईतील जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेला आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर विशाल गवळी याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात येणार आहेत। मात्र आता एक महत्त्वाची विशाल गवळी याच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार कुठे केले जाणार यावरती आता पोलीस विचार करतील। कारण कल्याणमधली जी परिस्थिती आहे आणि कल्याणमधल्या ह्या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिथले संतप्त नागरिक त्याच्या मृतदेहावरती अंत्यविधी कल्याणमध्ये करून देतील का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे पोलीस आता कुठली भूमिका घेत आहेत आणि विशाल गवळी जो आहे त्याच्या अंत्यविधी मात्र कुठे करणार यावरती अजूनपर्यंत स्पष्ट झालेला नाहीये। त्यावरती पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे। बरं विनय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।